एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाकडून जोरदार निदर्शने करण्यात आले। केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग ICDS अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरी प्रकल्प तसेच अकोले व राजूर प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज अंगणवाडी केंद्र बंद ठेवून मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या सभेत मार्गदर्शन केले। देवठाण स्टेशनसह पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली। या लढ्यात सहभागी होण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अकोले तहसीलचे नायब तहसीलदार लोहारे साहेब, अकोले ICDSच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी सौ एखंडे मॅडम तसेच राजूर ICDSच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी श्रीमती गवारी मॅडम यांनी मोर्चाला सामोरे जात मागण्यांचे निवेदन स्वीकारले व तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले। येथे आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। सरकारने जो आम्हाला 5,000 रुपये मानधन वाढवले, सरकार फक्त आम्हाला 3,000 मानधन देते आणि 2,000 हे कामाच्या निकषावर ठेवलेलं आहे। तर ते कामाचं निकष असं आहे का सरकारने जो मोबाईल दिला त्या मोबाईलवरती त्या मोबाईलला रेंज राहत नाही। जे सिम कार्ड दिले ते 2 GB आहे। सरकारने आम्हाला 5 GB मोबाईल द्यावा आणि नंतर आमच्याकडून कामाची अपेक्षा करावा। ते सरकारने जे काही निकष लावलेले ते त्यांच्या मोबाईलवरती काम होत नसल्यामुळे ते निकष काही पूर्ण होत नाही आणि आम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळत नाही। तर सरकारकडे आमची ही मागणी आहे का सरकारने आम्हाला सरसकट 2,000 हा प्रोत्साहन भत्ता प्रत्येकीला द्यावा आणि तो मानधनामध्ये जमा करावा। तसेच जे काही आमचे थकीत मानधन आहे, थकीत बिले आहेत, इंधन बिल आम्हाला वर्षानुवर्षे मिळाले नाही आहे, ते इंधन बिल आम्हाला मिळावे। तसेच इंधन बिलामध्ये आम्हाला 3 ते 6 जो वयोगट आहे त्यांना फक्त 7 रुपये 7 पैसे असा आम्हाला इंधन बिल मिळतं। त्या इंधन बिलामध्ये दरात वाढ करावी। अमृत आहार जो आम्ही आमच्या अंगणवाडीत गरोदर मातेंना खाऊ घालतो, आज महागाईच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर ते आम्हाला परवडत नाही। सरकारने 45 रुपये ताटाप्रमाणे पैसा जो देतात तो 45 न ठेवता 100 रुपये ताटाने आम्हाला पैसे द्यावे। आज थंडीच्या काळामध्ये जे अंड्यांचे जे भाव वाढलेले आहेत ते खूप 10 रुपयाला जे अंडं मिळतं ते आम्हाला देणे परवडत नाही। सरकार आम्हाला 6 रुपये अंड्यासाठी देतं आणि आज अंड्याचा भाव 10 असल्यामुळे आम्हाला तो अंड्याचं आम्ही अंडी देऊ शकत नाही। सरकारने आम्हाला अंड्याचे भाव 10 रुपये करावे। तसेच आमच्या अनेक छोट्या मोठ्या कारणांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात। आणि आज इथे जे आम्ही प्रकल्प कार्यालयाचे CDPO मॅडम, राजूर प्रकल्प, अकोले प्रकल्प, शहरी प्रकल्प जे CDPO मॅडमला इथं बोलवलेले त्या इथं त्यांनी याव्या आणि आमच्या मागण्या ऐकून घ्याव्या आणि त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक बैठक ठेवावी एवढं बोलते आणि संपवते। मी अकोले तालुक्यात जो C2 संघटनेच्या वतीने जोरदार अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मोर्चा ठेवण्यात आला। त्या मोर्चाच्या म्हणजे प्रलंबित मागण्या अशा आहेत की जो प्रचंड दबाव येत आहे, प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे, जे मोबाईलचे कामं आहे त्याच्यासाठी नेटवर्क इश्यू मोठ्या प्रमाणात आहे आणि ते काम वेळेवर न झाल्यामुळं माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस बिचाऱ्या म्हणजे जबरदस्त गांभीर्याने त्या कमजोर झालेल्या आहे। त्यामुळं जे आम्ही निवेदन आता देत आहोत, जे प्रकल्प ऑफिसला अकोले CDPO सुपरवायझर आणि शहरी प्रकल्प या वतीने आम्ही त्यांना जे निवेदन देतो त्या निवेदनाचा आपल्या प्रकल्प कार्यालयाने आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि शासन दरबारी ह्या आमच्या मागण्या पोचवाव्या अशी मी माझ्या CI2 संघटनेच्या वतीने म्हणजे विनंती करत आहे। आणि ह्या विनंतीसाठी आम्ही सगळ्याजण आज
म्हणजे साध्या वेशात आणि साध्या संबंधिततेने मोर्चा लादत आहोत. पण हेच ज्या आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही नक्कीच अकोला तालुका तहसील किंवा प्रकल्प कार्यालय नक्कीच आक्रोश केल्याशिवाय आणि आमच्या मागण्या थकीत असलेल्या त्या घेतल्याशिवाय मागे राहणार नाही एवढी मला वाटतं तहसील कार्यालयाने किंवा अकोले प्रकल्पाने नोंद घ्यावी. आणि मी इथेच थांबते. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आज सीटू संघटनेच्या वतीने आम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटना ही मोर्चा घेऊन आलेलो आहे. तर हे खास यासाठी की आत्ता जो आम्हाला जे मातृवंदनेचे जे काम दिलेलं आहे या शासनाने, तर ते काम इथे प्रकल्प अधिकारी आमच्या CDPO पर्यवेक्षिका या खूप बळजबरी करतात की मातृवंदनेचे ऑनलाईन फॉर्म तुम्हीच भरा. पण सरकारला हे समजत नाही की त्यांनी आम्हाला फक्त 4Gचे मोबाईल दिले आणि त्यात पण जे त्यांनी सिम कार्ड दिलेले आहे त्याचं सिम कार्डला कुठेही नेटवर्क नसतो. मग ते ऑनलाईन फॉर्म भरायचे कसे? त्यासाठी सरकारने आम्हाला एकतर 5Gचा मोबाईल द्यावा किंवा त्यांचं जे कंटिन्यू सर्व्हर डाऊन असतं आणि ते चालत पण नाही, फॉर्म भरल्या जात नाही, तरी पर्यवेक्षिका वेळोवेळी बळजबरी करता 2 फॉर्म आज भरले गेलेच पाहिजे, नाही तर उद्या तुम्हाला नोटीस देऊ. ही सातत्याने प्रत्येकावर दबाव येत आहे. तो दबाव कमी झाला पाहिजे. आणि खरोखरच मागच्या आठवड्यापासून प्रत्येक ज्या सेविकेंचे काम कमी झालेले आहे त्या प्रत्येक सेविकेला नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी नोटीसची अशी मागणी केली की तुम्ही त्याचं तातडीने उत्तर द्यावे. आता जर तिथे नेटवर्क इश्यू आहे, त्यांची वेबसाईट सतत कंटिन्यू बंद असते, वेबसाईटला सतत प्रॉब्लेम असतो, तर सेविका काम करणार कशी याचा अगोदर शासनाने उत्तर द्यावं. आणि त्यातली त्या शासनाने हे सांगितलेलं आहे की तो फॉर्म 2 मिनिटामध्ये भरला गेला पाहिजे. अगोदर शासनाने आम्हाला तो फॉर्म 2 मिनिटामध्ये स्वतः बसून भरून दाखवावा आणि त्यानंतरच आम्ही तो 2 मिनिटामध्ये भरू. हे सगळे निकष सरकारने काढले पाहिजे. मातृवंदनाचे फॉर्म आम्ही पर्यवेक्षिका यांना ऑफलाईन द्यायला तयार आहे. ते काम आमच्याकडनं घेऊन पर्यवेक्षिकांनी करावे, ऑनलाईन त्यांनी भरण्यात यावे. ही सरकारने तातडीची आमची मागणी अगोदर मान्य करावी. त्याचबरोबर पोषण ट्रॅकर, जे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, पोषण ट्रॅकरची जी बळजबरी 70%, 80%, 90% काम झालं तरच प्रोत्साहन भत्ता मिळेल. अहो, जर तुमचं जर सर्व्हरच डाऊन असतं तर 80% काम करणार कसे? आणि प्रत्येक ठिकाणी डोंगरावर जा, कुठेही जा, पण तुमचं काम कंप्लीट झालंच पाहिजे. रात्रीचे मेसेज येतात, अवेळी कधीही मेसेज चालू असतात. पोषण ट्रॅकरबद्दल सुद्धा प्रत्येक सेविकेला नोटीस निघालेली आहे. तर सरकारला हीच विनंती आहे की अगोदर सर्व्हर त्यांनी क्लिअर करावं, सगळ्या दुरुस्ती करावी सगळ्या घटनांची, आम्हाला 5Gचा मोबाईल द्यावा आणि नंतरच त्यांनी आमच्याकडनं ही कामाची अपेक्षा करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद. आपण सगळे आज तहसीलला मोर्चा घेऊन आलो आहे. आपण सगळे गेले महिनाभर खूप आपल्याला प्रेशर केलेलं गेलेलं आहे की तुमचं काम 100% होत नाही, तुमची ही माहीत राहिली, तुमची ती माहीत राहिली. आम्ही ग्रामीण भागातल्या सगळा अकोला तालुका हा पूर्ण ग्रामीणमध्ये मोडतो. बऱ्याच ठिकाणी असं आहे, आम्ही अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी ओपन जरी केली तरी ती वरती दिसत नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. मॅडम म्हणतात तुम्ही रेंजवर जा. अरे छोटाली मुलं एका बाजूला, आम्ही सकाळी अंगणवाडीत आल्यापासनं ते घरी जाईपर्यंत तो सारखा मोबाईल आमच्या हातात, काम करतोय पण काम होत नाही. मॅडमचं वरून प्रेशर आणि पालकांनी सांगायचं बाया काय पोरांना शिकवते नाही, सारखा मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात. त्या मुलांचं आम्ही आहाराकडे पाहायचं का शिक्षणाकडे पाहायचं का फक्त ऑनलाईनच काम करायचं हे सगळ्यांनी सांगावं. कारण त्याच्यामध्ये असा एक विषय, मुलांच्या आहाराच्या वेळी आहेत, त्यांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वेळी आहेत, पण कुठल्याही टाईम टेबलमध्ये अंगणवाडी सेविकेला जेवायला टाईम नाही, तिला जेवायला लागत नाही का, तिचं ऑनलाईन काम करून तिचं पोट भरतं का? कुणी असं म्हणजे सेविकेला कुणीही वाली नाही असं झालंय. तू कितीही काम कर, घरी एका स्त्रीची व्यथा अशी एक, घरी काम करा तिला मान नाही. आणि आज ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा झालंय की कितीही काम करा तिला कुणीही मानत नाही, तिला हा तुच्छतेचा दर्जा दिला जातो. आम्हाला हेच कुठंतरी मोडून काढायचं आहे. तुम्हाला आमच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत ना, आम्हाला 50,000 रुपये पगार द्या आणि आमच्याकडून एवढं काम करून घ्या. आम्ही जेवढं काम करतोय हे 50,000च्या वरचं काम करतोय, याची थोडीशी तुम्ही दखल घ्या. आम्ही पण स्त्री आणि तुम्ही पण स्त्री. आमचं भांडण हे सुपरवायझरशी नाही किंवा CDPOशी नाही, आमचं भांडण हे शासनाशी आहे, दिल्लीशी आहे. आणि याची फक्त इथंच नाही तर वरपर्यंत दखल घेतली पाहिजे. तुम्हाला आमच्याकडून जे कामं पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सगळे जे साधनं आहेत ते द्या. तुम्ही दिलाय 2,000चा मोबाईल, मातृवंदनेचा फॉर्म त्याच्यामध्ये ओपन होत नाही, तुम्ही आम्हाला सांगता वैयक्तिक मोबाईलमध्ये द्या. आज वर्ष झाले निम्म्या अंगणवाडी सेविकांना सिम कार्ड दिलं, त्याच्यानंतर आत्ता 2 महिने झाले निम्म्या सेविकांना दिलं आणि अजून काही सेविका बाकी, त्यांनी कुठून कामं करायची?
त्यांचं तुम्ही सांगता की बॅलन्स टाकलेलं आहे, त्याची तुम्ही प्रत्येक वेळेस इंधन बिल असो, मोबाईलचं बिल असो, जे तुम्ही बिल टाकता त्याची क्लिअरिटी द्या. प्रत्येक वेळेस मोबाईलवर त्याचं यादी टाका की ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत प्रत्येक सेविकेला किती. अरे आम्हाला किती इंधन बिल आलं हे कळत नाही, तुम्ही किती महिन्याचं टेबिल काढलं हे कळत नाही, आणि मागायला गेलो का सगळं ओके, तुमचं काही राहिलेलं नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबते. अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद. आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अकोले तहसील कचेरीवर मोर्चा आयोजित केलेला आहे. अंगणवाडीच्या ताई, मदतनीस सेविका ताई या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. अंगणवाडी ताईंच्या अतिशय भोळ्या भाबड्या मागण्या घेऊन या ठिकाणी अंगणवाडीच्या ताई आलेल्या आहेत. सरकारने अंगणवाडीच्या ताईंना मोबाईलवरचं काम दिलं, त्यासाठी मोबाईल दिला. काही अंगणवाडी ताईंना अद्यापही मोबाईल मिळाला नाही, त्या स्वतःचा मोबाईल वापरून काम करीत आहेत. सरकारने दिलेलं काम हे अतिशय जलद गतीने अंगणवाडी ताईंनी करावं अशी मागणी सरकारची असती. मात्र अतिशय दळभद्रा मोबाईल आणि त्या दळभद्रा मोबाईलला 5G ऐवजी 4Gचं सिम कार्ड देऊन, तेही अशा प्रकारचं सिम कार्ड का ते सिम कार्ड ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणचा विचार न करता दिलेला आहे. काही ठिकाणी आयडियाचं सिम दिलं, काही ठिकाणी एअरटेलचं दिलं, मात्र त्या ठिकाणी कुठलं नेटवर्क आहे याच्याबाबत कुठल्या प्रकारची सरकारने खातरजमा केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीच्या ताई अक्षरशः रात्र जागून मोबाईलवर काम करत आहेत. त्या मोबाईलचं काम करीत असताना सरकारकडून अपेक्षा आहे का त्या मोबाईलला रिचार्ज सरकारने वेळेवर द्यावं. मात्र अंगणवाडीच्या ताईंना स्वतःच्या तुटपुंज पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या मोबाईलचं रिचार्ज करावं लागतं. मागील 2 वर्षापासून, काही अंगणवाडी ताईंना 3 वर्षापासून मोबाईलचा रिचार्ज मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीसुद्धा अंगणवाडीच्या ताई करतात. अतिशय तुटपुंज पगार आहे, त्याच पगारातून गावची लेकरं अंगणवाडीच्या ताईला सांभाळावी लागतात. त्या लेकरांना खाऊ घालण्यासाठी जो इंधन खर्च सरकारच्या वतीनं दिला जातो तो अतिशय कमी आहे. आणि कमी असून सुद्धा अतिशय लाजिरवाणे पद्धतीनं सांगावं लागतं का मागच्या 4-5 वर्षापासून हा इंधनाचा खर्च अंगणवाडी ताईंना मिळालेला नाही. सरकार दरबारी चौकशी केली असता कोणत्या वर्षाचा दिलाय आणि कोणत्या वर्षाचा दिला नाही हे सुद्धा सरकारकडे रेकॉर्ड शिल्लक नसल्याचं आम्हाला जाणवलेलं आहे. त्याचबरोबर अंगणवाडी ताईंना अनेक प्रकारचे भत्ते, प्रवास भत्ते, मिटिंगांना जाणे येणे हे सुद्धा अतिशय तुटपुंज प्रमाणात मिळतं आणि तेही अनेक दिवसापासून मिळालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईला तिच्या पगारातून जो काही प्रोत्साहनपर काम करण्याचं जीव काढून जी काम करते आणि त्यासाठीचे काही 2,000चं प्रोत्साहन भत्ता दिला जातो, तोही प्रोत्साहन भत्ता जवळपास 90% अंगणवाडी ताईंना अद्याप मिळालेला नाही. सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीचे कुठल्याही प्रकारचे विचार न करता, निकष न लावता, कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग न देता प्रोत्साहन भत्त्यासाठी निकष लावले आणि त्या प्रोत्साहन भत्ता मिळूच नाही अशा पद्धतीनं षडयंत्र रचून अंगणवाडीच्या ताईंना तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने या ठिकाणी केलेले आहे. प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी ताई संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून अंगणवाडी ताई आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. सर्व अंगणवाडी ताईंना सरसकट प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे. त्याला जे काही निकष लावलेले आहेत अतिशय बोगस निकष सरकारने लावलेले आहेत. असे निकष लावलेत का त्या निकषातून अंगणवाडी ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळणारच नाही अशी पद्धतीनं सरकारने काम केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारला कामाची प्रचंड घाई झालेली असते. अंगणवाडी ताईंना प्रचंड जोरदार पद्धतीनं घाईघाईने अंगणवाडी ताईकडून काम करून घ्यायचं असतं. मात्र अंगणवाडी ताईंची भरती ज्या शिक्षणाच्या बेसवर झालेली आहे, काही जुन्या अंगणवाडी ताई आहेत का त्यांना 5वी, 7वी आणि 8वीच्या बेसवर शिक्षणाचा आदर घेऊन नोकरीत घेतलेलं आहे. मात्र आता त्यांना अतिशय स्मार्ट वर्क, मोबाईलवरचं इंग्रजीतलं वर्क दिलं जातं का जे त्यांना करणं शक्यच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या अंगणवाडी ताईंना स्वतःच्या उत्पन्नातला काही भाग कुठल्या तरी गावातल्या एखाद्या पोरासोराला देऊन त्याच्याकडून ते काम पैसे मोजून करून घ्यावं लागतं. म्हणजे सरकारची नोकरी ही फुकट करण्याची वेळ आज अंगणवाडी ताईवर आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत वेदनादायी परिस्थितीमध्ये अंगणवाडीची ताई काम करत असताना मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल अंगणवाडी ताईंची घेतली जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचं प्रशासनाकडे मागणं आहे की अंगणवाडी ताई अतिशय वेदनामध्ये जगत आहेत. अत्यंत ट्रेस त्यांच्या मनामध्ये आहेत. काम करताना त्यांना नेहमी सुपरवायझरची, प्रकल्प अधिकाऱ्यांची भीती असती, नोकरीतून काढून टाकण्याची भीती असती. त्याच अडचणीच्या काळामध्ये
प्रशासनाकडून आता कामावरून कमी करून टाकण्याच्या नोटिसा अंगणवाडी ताईंना दिले जात आहे. आम्ही या नोटिसांची होळी करणार आणि या नोटिसांना आम्ही जुमानत नाही हे आजच्या सभेतून मी आम्हाला सांगतो. अंगणवाडी ताईंना कुठल्याच प्रकारच्या सुविधा न पुरवता, अंगणवाडी ताईंच्या मानधन वेळेवर न देता आणि तुटपुंजा पगारात काम करायला भाग पाडलेला असताना सुद्धा अंगणवाडी ताईंकडून कामाच्या अपेक्षा कराव्यात आणि त्यांना धाक दाखवावा हे मान्य नाही. आम्हाला दिलेल्या नोटिसा अंगणवाडी ताईंना मान्य नाही. आम्ही त्याचा पूर्ण धिक्कार करतो, निषेध करतो आणि आजच्या या सभेतून प्रशासनाला आम्ही सांगतो आणि सरकारलाही सांगतो, जर अंगणवाडी ताईंच्या या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत, अंगणवाडी ताईंना बेजुलूम पद्धतीनं जे काही कामं लादलेली ते तातडीनं बंद झाली नाही तर या प्रशासनाला झोप येऊन देणार नाही आणि अंगणवाडी ताई रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अंगणवाडीच्या ताई या सगळ्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीच्या ताई अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहे. या सगळं प्रामाणिक काम करीत असताना काही गावांमध्ये अतिशय चुकीची पद्धत घडत आहे. स्वतःच्या पगारातून अंगणवाडी ताई बराच वेळा अंगणवाडीचा खर्च भागवते आणि तिला तो पगारही वेळेवर मिळत नाही. मात्र अनेक गावांमध्ये अंगणवाडी ताईला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागून चुकीच्या पद्धतीनं हिणवलं जातं आणि तिला त्रास दिला जातो. तो त्राससुद्धा अंगणवाडीच्या ताईला गावातून होऊ नये आणि प्रशासनाने त्याचीसुद्धा खबरदारी घ्यावी ही मागणी आजच्या सभेतून आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. इन्कलाब जिंदाबाद, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा त्याचबरोबर प्रशासनाकडे आमच्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे की प्रशासनाने आमच्या मागण्यांचं निवेदन आज स्वीकारावं. आज शांततेच्या पद्धतीनं आम्ही निवेदन या ठिकाणी देऊन जाणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचा धिंगाणा करणार नाही. मात्र आमच्या मागण्यांची तातडीने पुढच्या 4-8 दिवसामध्ये दखल घ्यावी यासाठी सगळ्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील तिन्ही प्रकल्प, अकोले शहरी प्रकल्प, अकोलेतील राजूर प्रकल्प आणि अकोले प्रकल्प, तिन्ही प्रकल्पाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, सगळ्या सुपरवायझरांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तातडीने बैठक लावावी आणि चर्चा करावी. जे काही जुलमी पद्धतीनं तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करतायत तो तातडीने थांबवावा यासाठी तुम्ही बोललं पाहिजे अशी आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारांकडे मागणी करत आहोत. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा विजय असो. ओपन आहे ना. अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आवाज दो, आवाज दो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.